हो, नमस्कार. आपण पाहत आहात S9 TV न्यूज. मी शरदजी पवार. काल 7 जुलै आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत हे चोरचावडी धबधबा या ठिकाणी काल 7 ते 8 मित्रांसोबत आलेला ऋषिकेश नामक जो विद्यार्थी तो या ठिकाणी फिरण्यासाठी आलेला होता. त्यांनी काल दुपारी या ठिकाणी पोहोचले. 7 ते 8 मित्र त्यांच्या सोबतीला होते. या ठिकाणी काही फुटेज वगैरे त्यांनी काढले आणि त्यावेळेस पाय घसरून तो डोहात पडल्याची या ठिकाणी स्थानिकांमध्ये चर्चा आहे. काल त्याच्यानंतर पोलीस स्टेशन जे देवळा पोलीस आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले होते. महसूल विभाग या ठिकाणी होता. त्यांनी या ठिकाणी पोहोचल्यानंतर तातडीने जे रेस्क्यू टीम आहे मालेगावची त्यांना या ठिकाणी पाचारण केले. या ठिकाणी आल्यानंतरून जवळजवळ 2 ते 2.5 तास त्या टीमने या ठिकाणी पूर्णपणे शोध घेण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नानुसार रात्रीची वेळ झाली, अंधार खूप होता. बाजूला जर बघितलं तर खूप मोठे डोंगर आहेत आणि त्यावेळेस कुठेतरी अडचण त्या ठिकाणी निर्माण होत होती. म्हणून ते कार्य थांबवलं गेलं आणि आज सकाळी पुन्हा SDRFची जी तुकडी आहे ती या ठिकाणी बोलवण्यात आली. परत ते शकील तोसिफ म्हणून आहे तेही या ठिकाणी आले. त्यांनी आतापर्यंत सकाळीपासून तर आतापर्यंत त्यांचा रेस्क्यू या ठिकाणी सुरू आहे. परंतु अजूनही कुठेही शोध या ठिकाणी चालू आहे, परंतु मुलगा मिळून आलेला नाहीये. खरं तर ऋषिकेशचे भाऊ आपल्या सोबत आहेत. नक्की त्यांची काय नेमकी भूमिका आहे त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव तुषार शशिकांत संसार आहे. मी राहणार वडगाव पंगू. काल ही जी घटना घडली दुपारी, यावेळेस तुम्हाला किती वाजता कळवलं गेलं किंवा ती माहिती तुम्हाला कशी प्राप्त झाली? काल जेव्हा ही घटना घडली त्या घटनेचा मला ॲम्ब्युलन्सवाल्याचा कॉल आला. ते पण 4, 4:30, 5 वाजेच्या दरम्यान. घटना झालेली 2, 2:30 वाजेची. तुम्हाला कॉल येतोय डायरेक्ट 4 ते 5 वाजेचा. म्हणजे तोपर्यंत मला किंवा माझ्या घरच्यांना कुठल्याही प्रकारचा काही खबर नाही की काय झालं असेल किंवा काय नाही झालेलं. कॉल आल्याच्या नंतर मला सांगण्यात येतं की तुझा भाऊ ऋषिकेश संसारे हा मित्रांसोबत फोटोशूट करायला फिरायला म्हणा इकडं बारीमध्ये आला, त्याचावाला पाय घसरला, तो धबधब्यामध्ये पडला असं मला कॉलवर सांगण्यात आलं. मी हेही नाही विचारलं की माझा भाऊ जिवंत आहे तर त्याच्यासोबत किती पडले, काय झालं, कोण कोण वाचलंय, काय. मी कुठल्याही प्रकारचा हे न करता तातडीने इथं येण्याचा प्रयत्न केला. तसंच माझे आई वडील बाहेर गावी असताना त्यांनाही कॉल करून त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला. सर्वांना येता येता कमीत कमी 1-1.5 तास लागला. 4, 4:30 नंतर कॉल आला मला, 4, 4:30चा कॉल. त्यानंतर मला 1-1.5 तास इथं येण्यास लागला. तोपर्यंत माझ्या भावाचा कुठल्याही प्रकारचा पत्ता नव्हता. तरी पोलीस प्रशासन इथं हजर झाले. त्यांनी त्यांचे प्रयत्न चालू केले शोधण्याचा. तोपासून तर आत्तापर्यंत 24 तास उलटत आलेले, माझ्या भावाचा कुठल्याही प्रकारचा पत्ता लागलेला नाही. ज्यावेळेस सोमवारचा दिवस होता, सोमवारच्या दिवशी जी चर्चा होती की चांदवडला तो मित्रांकडे आलेला होता, त्यावेळेस तुम्हाला काही मित्रांच्या संदर्भात असेल किंवा मग इथं येण्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती दिली गेली होती का? त्याच्याकडून काही फोन वगैरे झालेला होता का? मला सकाळी 9, 9:30 ते 10च्या दरम्यान त्याचा कॉल आला होता का माझा म्हणजे त्यांचा एक क्लासमेट जो आर्मीमध्ये भरती झालेला आहे तो सुट्टीनिमित्त इथं आलेला आहे. त्याला भेटण्यासाठी आम्ही इथं जमा झालेलो आहे आणि त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करतो आहे. त्यामुळं आम्ही थोडंसं बाहेर फिरायला जाणार आहे. त्याचं फक्त मला एवढं बोलणं झालं आहे, माझ्या घरच्यांशी स्वतःचं एवढं बोलणं झालेलं आहे. तरी माझ्या घरच्यांनी त्याला नकार केला का पावसा पाण्याचे दिवस आहे, अशा ठिकाणी जाऊ नका, का तुम्हाला खूप पुढच्या दृष्टीने म्हणा किंवा काही दुखापत होईल किंवा काही होईल, तुम्ही जाऊच नका. डायरेक्ट या भाषेत सांगितलं. सुरुवातीला त्यांनी सांगितलं, समजून सांगितलं का असं असं होऊ शकतं. त्यानंतर त्यांनी डायरेक्ट नकार केला तर तुम्ही जाऊ नका, तुम्ही परत या, घरी या, आम्हाला बाहेर जायचं आहे, आम्हाला गाडीची गरज आहे, तू पहिला घरी ये, बाकीचं पाहू. तर त्यांनी फोन कट केला.
त्यानंतर त्याचा एक मित्र सोमेश पवार आणि त्याच्याबरोबर असलेले 6-7 पोरं, त्यापैकी त्याला 6-7 पोरांपैकी एकालाही ओळखत नव्हता. तर हे सर्वजण इथं या बारीमध्ये आले. त्यानंतर काय घटना झाली कोणालाही ठाऊक नाही. त्याच्यानंतर मला 4-4:30 वाजता कॉल येतो का तुझा भाऊ ऋषिकेश संसारे धबधब्यामध्ये पडला. त्यामुळे ती अजून एक सोमेश पवार नामक मित्र त्याचा, तो पण धबधब्यामध्ये पडला. मग त्याला काढण्यात आलं, पण तुझा भाऊ ऋषिकेश संसारे अजून पण धबधब्यामध्ये पडलेला आहे. जेवढं लवकरात लवकर होईल इथं ये असं मला त्या कॉलवर सांगितलं गेलं. काल जसं दुपारपासून घटना घडलेली आहे, काल सायंकाळपर्यंत शोध मोहीम सुरू होती. आज सकाळीपासूनही पुन्हा आज आता जवळजवळ 12 ते 1 वाजेच्या दरम्यानपर्यंत आतापर्यंत शोध सुरू आहे. नक्की पुढं काय, याच्यावर भूमिका काय असणार आहे पुढची? भूमिका काहीच नाही, एवढंच आहे. मला पोलीस प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे का माझ्या भावाचा काय करता येईल किंवा काय न करता येईल, जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं माझ्या भावाचा रेस्क्यू करा, माझ्या भावाचा शोध लावा आणि माझ्या भावाला आमच्या फॅमिलीपर्यंत पोहोचवा त्याला. कारण पुढचं त्याचा अंतिम संस्कार आम्हाला करता येईल या प्रकारे त्याला आम्हाला ताब्यात द्यावा आम्हाला. नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर ऋषिकेशचा भाऊ या ठिकाणी होता. खरं तर हे अचानक इतकं दुर्दैवी कथानक आहे. आपण त्यांच्याकडे जर बघितलं तर त्यांचे शब्दही डोईजड होत आहेत आणि त्यांना काय बोलावं तेही सुचत नाही आहे. परंतु आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत जवळजवळ 10 ते 14 केसेस या ठिकाणी घडल्या आहेत. अनेक तरुण या ठिकाणी एक पर्यटक म्हणून या ठिकाणी येतात, या निसर्गाचा आनंद घेतात आणि आनंद घेता घेता ते या ठिकाणी सेल्फी वगैरे काढण्याच्या नादामध्ये त्या डोहात जाऊन त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू देखील आतापर्यंत झालेला आहे. एकीकडे जर बघितलं तर एकीकडं पर्यटन स्थळ म्हणून हे जो हा स्पॉट आहे हा विकसित होताना दिसतो आहे. आता जर बघितलं तर बाजूला रस्तेही नाही आहेत. आतापर्यंत तो रस्ताही या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि जर एकीकडे विकास सुरू होताना दिसतोय किंवा पर्यटक म्हणून एक नाव या ठिकाणी चोरचावडीचं पुढे येत आहे आणि एकीकडे जर बघितलं तर या ठिकाणी जे पर्यटक येतात त्यांचा मृत्यू देखील या डोहात जाऊन होतोय. नक्की प्रशासनाने याच्यावरती, प्रशासनाची पुढे काय भूमिका असणार आहे? आतापर्यंत जवळजवळ 14 जण या ठिकाणी गेलेले आहेत. आता नक्की प्रशासन याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना करेल का? या ठिकाणी काही बॅरिकेड असतील किंवा जाळ्या असतील किंवा कुठल्या तरी पद्धतीने फलकच्या सूचना असतील, हे सर्व या ठिकाणी होईल का? पुन्हा कुठला तरी दुसरा ऋषिकेश या ठिकाणी येऊन या डोहात पुन्हा जाऊन त्याचा मृत्यू तर होणार नाही ना? अशा अनेक प्रश्न या ठिकाणी पुन्हा या पर्यटन स्थळामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. S9 न्यूजसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे. काल झालेल्या ज्या दुर्दैवी घटनेबाबत काल दुपारपासनं आपण जर बघितलं तर पोलीस जे पथक आहे ते या ठिकाणी स्थान मांडून होतं. सायंकाळपर्यंत त्यांनी या ठिकाणी रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस अंधार खूप पडल्यामुळे त्या कार्याला स्थगिती दिली गेली. पुन्हा आज सकाळी SDRFचे जवान या ठिकाणी ती टीम बोलवण्यात आली. एकूण 30 लोकांची या ठिकाणी 30 ते लोकांची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि शोध मोहीम जोरात सुरू आहे. साहेब, आपण काल दुपारपासून या ठिकाणी पूर्ण घडामोडींवरती लक्ष ठेवून आहात. नक्की काल कशी घटना घडली, त्या संदर्भात आपल्यापर्यंत माहिती कशी मिळाली आणि आपली याच्यावरती भूमिका काय आहे? काल दुपारी 3-3:15 वाजेच्या सुमारास त्यांच्यापैकीच एक युवक आहे, जे युवक चांदवड तालुक्यातील युवक या ठिकाणी पोहण्यासाठी आले होते. त्यांच्यापैकीच एका युवकाने आम्हाला फोन करून सांगितलं होतं की असं असं आमच्यासोबत एक सहकारी या ठिकाणी बुडालेला आहे. आम्ही तत्काळ या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी माननीय तहसीलदार देवळा आणि प्रांत साहेब चांदवड हे सुद्धा तत्काळ पोहोचले होते. SDRFची टीम देखील बोलवण्यात आली आणि मालेगाववरून आपण विशेष तैराक देखील या ठिकाणी बोलवले होते. रात्री आपण जवळपास 10-10:30 पर्यंत त्यांचा शोध घेतला, परंतु अंधारामुळे पुढे शोधकार्य चालू ठेवता आलं नाही. आज सकाळी पुन्हा 6:30-7 वाजेपासून आपण या ठिकाणी आहोत. SDRFचे जवळपास 30 जवान आहेत. शोधकार्य सुरू आहे. मालेगाववरून पण निष्णात तैराक आलेले आहेत आणि होपफुली आपल्याला लवकरच ते पार्थिव भेटून जाईल. सर, आपण जर बघितलं तर आतापर्यंत माझ्या मतानुसार ही 9वी ते 10वी केस या ठिकाणी आहे.
ज्यावेळेस या ठिकाणी पर्यटन म्हणून या ठिकाणी फिरायला येतात आणि त्या डोहात जाऊन त्यांचा जीव जातो. खरं तर मागंही प्रशासनाने या ठिकाणी फलक वगैरे सूचना लावल्या गेल्या होत्या, परंतु आता ते या ठिकाणी कुठेही दिसत नाही आहे. पुन्हा ह्या अशा केसेस होणार नाही यासाठी प्रशासनाची भूमिका काय आहे? आम्ही कालच माननीय तहसीलदार आणि प्रांतसाहेबांशी चर्चा केलेली आहे. तर आपण या ठिकाणी सुरक्षा कठडे लावण्याचा सरांनी मनोदय व्यक्त केला होता आणि त्याचप्रमाणे पुन्हा आपण सूचना फलक या ठिकाणी लावणार आहोत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे डोंगरी भाग आहे आणि अनेक ठिकाणाहून जसं मालेगाव असेल किंवा चांदवड असेल, अनेक ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी येत असतात. यांना आपण काय सूचना करणार? हा एकदम घातक परिसर आहे. म्हणजे या ठिकाणी अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे माझं युवकांना विशेषतः असं आवाहन आहे की कृपया या पाण्यात उतरू नये, कारण हे जीवघेणं ठरत आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपल्यासोबत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते साहेब होते आणि त्यांनी या घटनेबाबत सविस्तर आपल्याला माहिती दिली आहे की लवकरच प्रशासन या गोष्टींवरती सखोलपणे विचार करेल आणि त्याच्यावरती योग्य त्या काय उपाययोजना या ठिकाणी करता येतील का याच्यावरती विचारविनिमय करून पुन्हा या घटना या ठिकाणी घडणार नाही अशी त्यांनी या ठिकाणी आपल्याला ग्वाही दिलेली आहे. S9 न्यूजसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.